आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. एकदा एका गावात मोठा मेळा भरला होता. लोकांची प्रचंड गर्दी, प्राणी आणि त्या सगळ्यांच्या मधोमध एक प्रचंड हत्ती एका साध्या दोरीने झाडाला बांधलेला होता. त्या हत्तीला पाहून तिथल्या एका माणसाला खूप आश्चर्य वाटलं. तो थांबला आणि त्याने महावताला विचारलं, भाऊ, हा हत्ती इतका ताकदवान आहे, मग तो ही साधीशी दोरी तोडून का पळत नाही? महावत हसत म्हणाला, हा हत्ती लहान असताना याच दोरीने बांधला जायचा. तेव्हा त्याने खूप प्रयत्न केला, पण तो ती दोरी तोडू शकला नाही. कालांतराने तो मोठा होत गेला, पण त्याच्या मनात हे पक्क झालं की तो ही दोरी कधीच तोडू शकणार नाही. त्यामुळे मोठा झाल्यावरही तो त्या दोरीच्या बंधनातच राहिला. ही गोष्ट ऐकून तुम्हाला काय वाटतंय? आपल्या आयुष्यातही असंच होतं, नाही का? आपण जुन्या अनुभवांमध्ये अडकतो आणि प्रयत्न करायचे सोडून देतो. खरं तर आपल्यात अपार शक्ती आहे, पण आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला अडवतं, कारण आपण त्याला त्यासाठी ट्रेन केलेलं नसतं. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि त्याला प्रशिक्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपलं मन 2 भागांमध्ये विभागलेलं असतं. कॉन्शियस माइंड, चेतन मन, आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन. कॉन्शियस माइंड म्हणजे दैनंदिन विचार, निर्णय आणि कृतींचा भाग. जेव्हा तुम्ही काम करताना एखाद्या समस्येवर विचार करता किंवा नवीन काही शिकता, तेव्हा कॉन्शियस माइंड काम करत असतं. पण सबकॉन्शियस माइंड हा आपल्या मनाचा 95% भाग आहे. याला आपण बॅकग्राऊंड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणू शकतो. तुमच्या जुन्या आठवणी, सवयी, भावना आणि विश्वास सगळं यामध्ये साठवलं जातं. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सायकल चालवायला शिकलात, तेव्हा तुम्हाला पाय कुठे ठेवायचे, कसं संतुलन राखायचं यावर सतत विचार करावा लागला. पण आता तुम्हाला सायकल चालवताना विचार करावा लागतो का? नाही, कारण ते काम सबकॉन्शियस माइंडने आपसूक शिकून ठेवलंय. सबकॉन्शियस माइंड का महत्वाचं आहे? तुमच्या रोजच्या आयुष्याचं 95% नियंत्रण सबकॉन्शियस माइंडच्या हातात असतं. म्हणजेच जर तुम्ही याला योग्य प्रकारे प्रशिक्षित केलं तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. आता आपण पाहूया सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं. 1. जे तुम्ही सांगता किंवा अनुभवता तेच सबकॉन्शियस माइंड स्वीकारतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही स्वतःला सांगत असाल, मी योग्य दिशेने काम करत आहे, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड हेच खरं समजून तुमचं वागणं तसंच बनवतं. 2. भावनांना प्राथमिकता देतं. तुमच्या भावनांनी भरलेले विचार सबकॉन्शियस माइंड पटकन स्वीकारतं. 3. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजेच मेंदूची लवचिकता. आपला मेंदू एक स्थिर वस्तू नाही, तर तो सतत बदलत असतो. आपण जे काही शिकतो, अनुभवतो, त्याच्या आधारे आपल्या मेंदूतील तांत्रिका पेशींचे म्हणजेच न्यूरॉन्सचे जुळवणे होत असते. याच प्रक्रियेला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. वैज्ञानिक संशोधनानुसार तुमच्या विचारांची पुनरावृत्ती आणि कल्पनाशक्तीमुळे तुमच्या मेंदूत नवीन न्यूरल पाथवे तयार होतात. एका अभ्यासात असं आढळलं की ध्यान आणि सकारात्मक कल्पना करणाऱ्यांच्या न्यूरल नेटवर्क्स अधिक मजबूत होतात. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड योग्य प्रकारे प्रशिक्षित करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आता मुख्य मुद्दा, सबकॉन्शियस माइंडला प्रशिक्षित कसं करायचं. 1. सकारात्मक वाक्य म्हणजेच अफर्मेशन्स. सकाळी उठल्यानंतर किंवा झोपताना स्वतःला सकारात्मक वाक्य सांगा. 2. दृश्य कल्पना म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. तुमचं ध्येय पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसं वाटेल याची कल्पना करा. 3. ध्यान म्हणजेच मेडिटेशन. ध्यान केल्याने सबकॉन्शियस माइंड शांत होतं आणि त्यावर लक्ष केंद्रित करता येतं. 4. आभार व्यक्त करणं म्हणजेच ग्रॅटिट्यूड. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ग्रॅटिट्यूडमुळे सबकॉन्शियस माइंड सकारात्मक विचारांनी भरतं. 5. लेखन. तुमचं ध्येय पूर्ण झाल्याचं लिखाण करा.
हे सबकॉन्शियस माइंडला सतत त्या ध्येयावर केंद्रित करतं. आता एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करून पाहूया. आरशासमोर उभे राहा आणि स्वतःच्या डोळ्यात बघा. गंभीर आणि प्रामाणिकपणे स्वतःशी संवाद साधा. तुमच्या आतल्या मनातला एक नकारात्मक विचार शोधा. उदाहरणार्थ, मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही, लोक मला स्वीकारत नाहीत, किंवा मी पुरेसा चांगला नाही. आता त्या विचाराला सकारात्मक वाक्याने बदला आणि जोरात उच्चार करा. जसं की, मी सक्षम आहे, मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवते, मी आनंद आणि यशासाठी पात्र आहे. हा सराव दररोज 2 मिनिटं करा. विशेषतः झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर करा. ही ॲक्टिव्हिटी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रशिक्षित करण्यास कशी मदत करते ते पाहूया. आरसा तुमचं अवचेतन मन अधिक प्रभावीपणे स्वीकारण्यास मदत करतो. जोसेफ मर्फीच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंडमध्ये सांगितलं आहे की सतत सकारात्मक पुनरावृत्ती केल्याने अवचेतन मन त्याला सत्य मानू लागतं. मिरर न्यूरॉन्सच्या तत्वानुसार जेव्हा आपण स्वतःला पाहून बोलतो तेव्हा मेंदूला ते अधिक खरं वाटतं. तेव्हा तुमच्या आरशात पाहून स्वतःला दिलेल्या पहिल्या सकारात्मक वाक्याचं उदाहरण आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, हत्तीच्या कथेप्रमाणे आपणही जुन्या विश्वासांमध्ये अडकतो. पण आता वेळ आली आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करण्याची. कल्पना करा, तुम्ही एका नव्या कोऱ्या कॅनव्हास समोर उभे आहात. तुमचं आयुष्य हे त्या कोऱ्या कॅनव्हास सारखं आहे आणि तुम्हाला जे हवं ते तुम्ही त्या कॅनव्हासवर काढू शकता. त्यामुळे तुमच्या ध्येयांची रंगीत चित्र तयार करा. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही इथवर आलात म्हणजेच तुम्हाला बदल करण्याची ताकद आहे. चला तर मग आत्मविश्वासाने कामाला लागूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी मौल्यवान माहिती प्रदान करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.